तर माझ्या लाडक्या ताईंनो, आज मी तुमच्यासाठी 3 मोठी नवीन अपडेट्स घेऊन आला आहोत। तर ही 3 मोठी नवीन अपडेट काय आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावे लागेल, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा मुद्दा तुमच्याशी सुटता कामा नये। जर व्हिडिओ पूर्ण पाहिला नाही तर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळणार नाही। म्हणून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा व शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा व लाडक्या बहीण योजनेची नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर चला सर्वात प्रथम 3 नवीन अपडेट्स कोणती आली आहे ते पाहूया। सर्वात प्रथम पहिली अपडेट आलेली आहे, तरच मिळतील लाडकी बहीण योजनेचे 4,500 किंवा 1,500 रुपये। ती अपडेट काय आहे ती पुढे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा माझ्या लाडक्या ताईंनो, दुसरा अपडेट ही फार महत्त्वाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारचा नियम तुम्हाला माहिती आहे का? तर हा कोणता नियम आहे? त्या नियमामध्ये सरकारने परत बदल केलेले आहेत। ते मोठे बदल तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहोत। आणि तिसरी अशी मोठी अपडेट म्हणजे मंत्री आदिती तटकर यांनी दिली होती महत्त्वाची माहिती। तर ही कोणती माहिती आहे जी माहिती मंत्री आदिती तटकर यांनी दिलेली आहे? तर अशा 3 मोठ्या अपडेट्स आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ पूर्णपणे पाहायचा आहे, तरच तुम्हाला या व्हिडिओची पूर्ण माहिती मिळणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांचे पैसे जमा झाल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे। तसंच महिलांच्या तिसऱ्या हप्त्यांचे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली सुद्धा आहे। अनेक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये जमा केले जात आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे काल 29 सप्टेंबरला जमा होणार असल्याचे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकर यांनी म्हटलं होतं। त्यानुसार तिसऱ्या हप्त्यांचे पैसे जमा होत आहेत। काही पात्र महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये जमा होत आहेत, तर काही महिलांना फक्त 1,500 रुपये मिळत आहेत। परंतु काही महिलांच्या पैशाबाबत गोंधळ उडाला आहे। बँकेच्या खात्यात वेगवेगळी रक्कम जमा होत असल्याचे समोर येत आहेत। सरकारचा नियम काय आहे जाणून घेण्याबाबत सविस्तर माहिती घेऊया। तर महाराष्ट्र सरकारचा नियम असा आहे की मीडिया रिपोर्टनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै 2024 पासून महिलांना पैसे दिले जात आहेत। या योजनेअंतर्गत अनेक महिलांना लाभ मिळाला आहे। ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केला होता त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचे लाभ मिळणार आहे। आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना एकूण 3,000 रुपये दिले गेले। पण सरकारच्या नवीन नियमानुसार 1 सप्टेंबर पासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यातच लाभ मिळेल। ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळणार नाही। त्यामुळे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त 1,500 रुपये दिले जाणार आहे। बघा ताईंनो, लक्षात आलं का? ज्या महिलांनी फक्त सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता त्यांना 4,500 रुपये येणार नाहीत, त्यांना फक्त 1,500 रुपये येणार आहे। बऱ्याच महिला कमेंट करून सांगत होत्या की आम्हाला फक्त 1,500 रुपये आलेले आहेत, 4,500 रुपये आलेले नाहीत। तर त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल म्हणून त्यांना फक्त 1,500 रुपये आलेले आहेत, त्यांना 4,500 किंवा 6,000 येणार नाहीत। तर सर्व महिलांनी आपला फॉर्म कधी भरला आहे त्याची तारीख एकदा परत बघायची आहे, त्यानुसारच सर्वांना पैसे मिळणार आहे। अशी मोठी अपडेट महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे। तर आता कोणत्या महिलांना मिळणार 4,500 रुपये ते तुम्हाला आता मी सांगतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक महिलांना 3,000 रुपये मिळालेले आहेत। 1 सप्टेंबरच्या आधी अर्ज करूनही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत। अर्ज मंजूर झाल्यानंतरही या महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही। आधार नंबर बँक खात्याशी लिंक न झाल्याने किंवा अर्जात अन्य त्रुटी असल्याने महिलांना योजनेचा लाभ मिळाला नाही। पण ज्या महिलांनी यासाठी पात्र ठरले आहेत त्यांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। तर अशा महिलांनी काळजी न करता बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करून डीबीटी इनेबल करून घ्यायचे आहे। तर लाडक्या ताईंनो, हे 3 नवीन अपडेट आलेले आहेत। तर ज्यांना 1,500 रुपये मिळाले आहेत त्यांनी आता पुढच्या हप्त्याची वाट बघायची आहे। तर माझ्या ताईंनो, आपण आपल्या या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच लाडक्या बहिणीच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळत राहील।